आपल्या राज्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तेव्हा या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा करायची आहे. ती म्हणजे प्रभागामध्ये निवडून कोण येतो? या मुद्द्याची चर्चा करताना आपण नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा विचार करू. हल्ली निवडून येण्यासाठी एक निकष लावला जातो तो म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता. मग ह्या इलेक्टिव्ह मेरिटमध्ये किंवा निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये 3 एम येतात. त्यापैकी पहिला एम म्हणजे मॅन पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर. हे तिन्ही ज्या उमेदवाराकडे आहे, आपण असं म्हणतो की तो साधारणपणे निवडून यायला पात्र आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये गृहीत धरला जातो. अर्थात यंदा तर बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये गटारं वाहती झाली की गावातली सगळी घाण उफाळून वर येते. तशा प्रकारचं चित्र बऱ्याच ठिकाणी निर्माण झालं. कारण हल्ली निवडणुका हा सुद्धा एक प्रकारचा इव्हेंट मॅनेजमेंट झालेला आहे. म्हणजे पैशाचा वापर करून निवडून येणं आणि सत्तेतून पैसा मिळवणं आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवणं, अशा प्रकारचं एक दुष्टचक्र आपल्या सार्वजनिक जीवनाला व्यापून राहिलेलं आहे. या वर्षीच्या निवडणुकीसाठी तर मतदारांना आकर्षण दाखवण्यासाठी महिलांना साड्या देण्यात आल्या. भोजनावळी हा तर नेहमीचा प्रकार आहे. यंदा आणखीन त्यामध्ये गुणात्मक वाढ अशी होती, की नेहमीप्रमाणे ढाब्यावरती जेवण देणं म्हणजे पूर्वीची एक कविता आहे, की माझ्या मना बन दगड. त्याच्याऐवजी पु. ल. देशपांडेंनी असं विडंबन केलं, की माझ्या मना हाण रगड, हा रस्सा फुकट आहे शिरापुरी. हा एक भाग झाला. पण त्याच्याही पुढे जाऊन यंदा गुणात्मक सुधारणा अशी होती, की घरात माणसं किती आहेत ते बघून शिजवलेलं अन्न, त्याचबरोबर द्रोण, पत्रावळ्या अशा सहित घरात पोच झालं. म्हणजे भोजनालय तर आहेत, मोफत आध्यात्मिक देवदर्शनाचा प्रवास आहे. कुठे समजा घरात दळण्यासाठी छोटी मशीन पाहिजे असेल तर ती देण्यापासून ते विविध वस्तू भेट देण्यापासून सातत्याने हे सुरू आहे. पण हा जो वाटपाचा सावळा गोंधळ झाला त्या बाबतीमध्ये काही पत्रकारांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे, की मग आर्थिक घोटाळा झाला की ईडी धाड टाकते, मग याची ईडी मार्फत चौकशी का होत नाही? अर्थात कसं झालंय, अलीकडच्या काळामध्ये राजकारण ही हमखास नफा मिळवून देणारी लाभदायक समाजसेवा असल्याचं चित्र पुढे आलेलं आहे. म्हणजे मग ह्यात गुंडगिरीचा वापर आहे, पैशाचा वापर आहे आणि ह्याबद्दल माणसांच्या मनामध्ये नकारात्मक अशा प्रकारची प्रतिक्रिया असते. पण साधारणपणे जे सुशिक्षित बुद्धिवादी ज्याला आपण म्हणू, हे नकारात्मक प्रतिक्रिया देत असले तरी गटार साफ करायचं असलं तर असं म्हटलं जातं, की त्या गटारामध्ये हात घालावे लागतात. तर त्या पद्धतीनं बुद्धिजीवी सुशिक्षित फारसे सहभागी होत नाहीत. कारण ही इव्हेंट मॅनेजमेंटची प्रक्रियाच ह्या बुद्धिजीवी मंडळींना झेपत नाही असं दिसतं. म्हणून मी गमतीनं असं म्हणतो, की एकदा एक प्राध्यापक निवडणुकीला उभा राहिले. त्यांना 3 मतं पडली आणि मग वर्षभर घरात भांडण सुरू होतं, की तिसरं मत कुणाचं पडलं म्हणून. तेव्हा बुद्धिजीवींना बाजूला ठेवतात. अगदी ह्या विनोदाचा भाग जरी सोडला तर अगदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिवराम कारंत हे लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिले तर त्यांचे देखील डिपॉझिट जप्त झालेलं होतं. त्यामुळे वास्तव काय आहे, की राजकारणाच्या गुन्हेगारांची चर्चा होती. पूर्वी ही गुंडगिरी थोडीशी बाजूला असायची. पण आता उघड गुंड असणं हे प्रथम पात्रता राजकारणामध्ये जाण्याची झालेली आहे. मला आठवतंय आम्ही 1980च्या दरम्यान सांगलीमध्ये कॉलेजला होतो. त्यावेळेला काँग्रेस भवनमध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत विष्णुअण्णा पाटील एका बैठकीमध्ये असं म्हटले होते, आम्हाला खरं तर पक्षामध्ये बुद्धिजीवी लोकांना डॉक्टर, प्राध्यापक, वकील ह्यांना घ्यायचं आहे. पण त्यांना निवडणूक न लढवता कुठलं पद दिलं तर ती मंडळी यायला तयार होत नाहीत म्हणून. तेव्हा ही भाग आहे. पण ही नकारात्मकता टाळून सकारात्मक विचारानं बुद्धिवाद्यांनी देखील आपली ही जबाबदारी आहे, ह्या भूमिकेतून निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. तर बाजू नकारात्मक असली तरी आपलं ते वास्तव आहे. कारण हीच मंडळी
सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय असतात. गुंडगिरी करणारी, निवडून येणारी, पण हा नकारात्मक भाग झाला. दुसरा पण एक ह्या निवडून येण्याची जी पात्रता आहे की किंवा जे लोक नगरसेवक म्हणून निवडून येतात किंवा ग्रामपंचायतीला अगदी सदस्य म्हणून निवडून येतात, महानगरपालिकेमध्ये निवडून येतात, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांनी एक प्रकारे हा करिअर ऑप्शन म्हणून राजकारण हा व्यवसाय निवडलेला आहे. दुसरी जमेची बाजू असं आहे की ते राजकारणासाठी पूर्ण वेळ देतात. म्हणजे लोकांच्या घरची साधी-साधी जी कामं असतील, समजा कुणाला पाणी कनेक्शन घ्यायचं आहे, कुणाचं रेशन कार्ड काढायचं आहे, कुणाच्या घरचा पेशंट दवाखान्यामध्ये न्यायचा आहे, त्याच्या घरातली सुख-दुःखाचे सारे प्रसंग असतील किंवा सेवाभावी प्रशासकीय कामं ज्यासाठी लोकांना वेळ द्यायची मानसिकता नसते आणि त्याची तपशीलही माहिती नसतात, अशी शासकीय कार्यालयातली कामं असतील. या ठिकाणी सातत्यानं लोकांच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे, उत्सवामध्ये सहकार्य राहिल्यामुळे, अनेक सेवाभावी उपक्रमांचं आयोजन केल्यामुळे, समजा गल्लीतला सार्वजनिक उत्सव असेल की अ, गणेश उत्सव असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची शिवजयंतीचा उत्सव असेल, ह्या सगळ्या उत्सवामध्ये अ, अ, नवरात्र उत्सव असतील, ह्या सगळ्या उत्सवामध्ये ही जी निवडून येणारी मंडळी आहेत, ही आणि त्यांची टीम ही पूर्णपणे सक्रिय असते. त्यामुळे लोकांच्या मनात ह्या निवडून येणाऱ्या लोकांच्या बद्दल हा आपला माणूस आहे, हा कामाचा माणूस आहे, अशी एक प्रकारे प्रतिमा निर्माण होत जाते. म्हणजे पूर्ण वेळ समाजकारण, पूर्ण वेळ राजकारण, अगदी अंत्ययात्रेचा प्रसंग असेल, लक्ष्यविसर्जन किंवा कार्यविधी एखाद्या कुटुंबातला होईपर्यंत सावलीसारखी ही माणसं त्या कुटुंबासाठी वेळ देतात. म्हणजे लोकांसाठी पूर्ण वेळ देणं, त्याचबरोबर ह्यांचं संघटन कौशल्यही चांगलं असतं. अगदीच काय फक्त गाड्यातनं फिरायला मिळतं आणि ढाब्यावर जेवायला मिळतं म्हणून कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत, अशातला भाग नाही. त्यांच्यावरती वयोगटानुसार प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची खरोखर मोठी फौज असते. म्हणजे जीवाला जीव देणारे अशा प्रकारचे ते कार्यकर्ते आहेत. कुठल्यातरी उत्सवाच्या निमित्तानं आणि उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येणं आणि संघटन करणं ह्याची आपली फार जुनी परंपरा आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव सुरू केला. त्यामध्येच मुळात ब्रिटिश सत्तेला विरोध करण्यासाठी लोकांचं संघटन व्हावं, ही एक त्या पाठीमागे भूमिका होती. आणि मग अशा प्रकारच्या मंडळींचं एक समांतर न्यायपालिका, न्याय केंद्र देखील असतं. आणि मग हे जर सगळं चालवायचं असेल, तर ह्या पूर्णवेळ राजकारणासाठी अर्थातच पैसाही लागतो. आणि मग त्यासाठी अ, लगतच्या ग्रामदैवत त्याला म्हणतो मी, म्हणजे नेतृत्वाच्या सत्तेच्या आदर्शाचं, सत्तेच्या पाठीमागे राहून ह्या आपल्या सगळ्या प्रकारच्या उद्योगांना सत्तेचं संरक्षण मिळवून हे काम करतात. मंडळी खरं तर गुंडगिरीचा आरोप होतो, पण ज्यांच्यावरती गुंडगिरीचा आरोप होतो अशी मंडळी सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय विनम्रपणे वागतात. ही मंडळी बऱ्यापैकी दिलदार असतात. म्हणजे ह्याला अशा दोन्ही बाजू आहेत की एका बाजूला पैशाचा वापर, गुन्हेगारीचे आरोप असं होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये काम करणारे हे कार्यकर्ते झुकून देऊन समाजासाठी पूर्ण वेळ काम करतात. तुम्ही बघा, अगदी कोरोनासारखं संकट येऊ द्या, साथीचा रोग येऊ द्या किंवा वारंवार चोऱ्या व्हायला लागल्या तर गस्त घालायचा प्रसंग येऊ द्या, अशा वेळेला मध्यमवर्गीय, सुशिक्षित किंवा उच्च मध्यमवर्गीय की जे साधारणपणे राजकारणाकडे तुच्छतेच्या दृष्टिकोनातून पाहतात, अशी मंडळी फार कमी वेळेला ह्या सार्वजनिक जीवनामध्ये योगदान देतात. तेव्हा हा निवडून येणाऱ्या मंडळींच्या निवडून येण्याच्या क्षमतेमध्ये हे सकारात्मक योगदान देखील महत्वाचं आहे. अर्थात एखादी बाजू निगेटिव्ह असली काय आणि पॉझिटिव्ह सकारात्मक असली काय, शेवटी असं म्हटलं जातं की दी पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. म्हणजे लोकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे सरकार मिळतं, ही बाब खरीच आहे.